बरोबरीनं आतमध्ये जे काही तुमची व्यवस्था असते निवडणूक आयोगातर्फे मतदारांना व्यवस्थित त्यांना एक असिस्टन्स म्हणून जी काही मदतीची व्यवस्था असते ती एवढी ढिसाळ होती। मतदान संथगतीने का होत होतं? कारण त्यांना 15-16 ज्या काही 12-13 तुम्हाला आयडेंटिटी कार्ड्स आहेत तुमची, ज्या गोष्टी प्रूफ म्हणून मानल्या जातात की या आणल्यानंतर तुम्हाला मतदार ते चेक करतात आणि तुमच्या यादीतलं नाव वगैरे त्या याच्यामध्ये EPIC म्हणजे एपिक कार्ड इलेक्शन कमिशनने ते कार्ड आणल्याशिवाय तुम्हाला मतदानच करता येणार नाही। आधार देत आहेत, त्याच्या जोडीनं इतर जे काही लायसन्सेस किंवा हे जे देऊ शकतात त्याच्यावर सरळ सरळ मतदारांना हाकललं जात होतं। कुठे कुठे आतमधला पोलिंग स्टाफचे एवढे धसावले होते की पोलिंग स्टाफ स्वतः सांगत होता कुठे मतदान करा। काय चाललंय का म्हटलं, एका मोगलाई आहे का किंवा अशा प्रकारचं स्वच्छ आणि या लोकशाही जी आपण फार देशामधली सगळ्यात मोठी लोकशाही जगामधली याचं अशा प्रकारे ते सुद्धा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये व्हावं हे खरोखर पाचवा टप्पा होता सर। खरं तर मुंबईमध्ये अनेक आतापासूनच असं काही वाटतंय का काही ठराविक जागा, खास करून दक्षिण मुंबईत सर्वात कमी मतदान झालं, ज्या ज्या ठिकाणी तुमची जागा किंवा काही गोष्टी प्लस होत्या त्याच ठिकाणी जाणीवपूर्वक असं झालं असं वाटतंय 6 पैकी खास करून? त्या ठिकाणी तर झालंच, पण त्याच्यापेक्षाही ही जी व्यवस्था असते ही व्यवस्था चोख असणं, चांगल्या रीतीनं असणं आणि ती राबवणं हेच यांचं मुळात कर्तव्य आहे। आणि तेच कर्तव्य जर करत नसतील तर मग हा लोकशाहीचा उत्सव तुम्हाला लोकसभेची निवडणूक हा फार मोठा उत्सव आहे लोकशाहीचा हे म्हणणं फोल आहे। सर पण एक ठरवून केलं असं म्हणायचं आहे का, नाही तर मग कोणी राजकीय काही हस्तक्षेप ठरवून वगैरे नाही, पण याच्यामधला जो फोलपणा होता, याच्यामधला जो कमीपणा होता, याच्यामधला जो डिफेक्ट्स होते ते सगळं आणून दाखवणं, मग त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांना माहीत। याच्यामध्ये कोण हस्तक्षेप बऱ्याच ठिकाणी करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला की तिथे तशा प्रकारचं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणं एकतर पोलिसांचं काम, पोलिसांबरोबर यांचं प्रशासनाचं काम असतं। इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक ज्या ड्युटीवर असलेल्या माणसांचं आज LIC सारखी माणसं वगैरे ही जी पब्लिक सेक्टरमधनं घेतात त्या सर्व्हिसिंग इंडस्ट्रीच्या लोकांना गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये म्हणजे बँका असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, इथल्या लोकांना कस्टमर सर्व्हिस असते, त्यांच्या डोक्यावर टार्गेट कंप्लीट करणं वगैरे विविध त्यांच्यावर ऑलरेडी प्रेशर्स असतात आणि त्यामध्ये इलेक्शन कमिशनसारख्या ड्युटी जे काही आज कोर्टाची सुद्धा ऑर्डर आहे म्हणे की हे देशासाठीचं काम आहे, देशासाठीचं काम आहे तर त्यासाठी लोक येतात सुद्धा, परंतु आल्यानंतर त्या प्रकारच्या सुविधा देणं आज तुमच्या सोशल मीडियामध्ये म्हणा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा या ड्युटीवर आलेल्या लोकांना रात्री राहायची सोय तिथे काय कसली काही नाही, अगदी उघड्यावर ते झोपलेले वगैरे सुद्धा छायाचित्र ती प्रसिद्ध झाली। तर ही हाल अपेष्टा का? आणि मग याचा उत्सव म्हणून तुम्ही म्हणता तर मग हा विरोधाभास कसा? याचा परिणाम तुमच्या मतदारांवरती होईल? मतदारांवर शेवटी मतदानाची जी काय गती असते किती वेळ लागतो। आज जी लोक बसलेली आहेत एका बूथमध्ये ॲट अ टाईम 2-3-4 मतदार ॲट अ टाईम जाऊ शकतात एकामागून एक, की ज्यांची पडताळणी वेगवेगळ्या ठिकाणी होते, शेवटी बोटाला शाई लागते, लगेचच्या लगेच तुम्ही त्या कक्षामध्ये मतदार कक्षामध्ये जाता, तोपर्यंत दुसरे असतात त्या मतदारांची पुढच्या एकेका टप्प्याने छाननी होत असते की मतदाराजवळ असलेलं त्याने प्रूफ दाखवलं की या गोष्टी होतच नव्हत्या। एक माणूस आतमध्ये गेला की तो तिथे जोपर्यंत बाहेर येत नाही दुसरा मतदार आत जाऊ शकत नाही आणि ढिसाळ व्यवस्था होती। त्या ढिसाळ व्यवस्थेचं सगळं नियोजन हे आलं पाहिजे। हे म्हणतायत की आम्ही सरकारकडे हे मांडू, सरकारने दिलं पाहिजे, सरकारने व्यवस्था, तर सरकारने व्यवस्था अशासाठी की या ज्या सर्व्हिसिंग इंडस्ट्री पब्लिक सेक्टरचे राष्ट्रीयकृत उद्योगांचे जी काय एम्प्लॉईज मागवतात त्याच्यापेक्षा आज देशामध्ये एवढी बेरोजगारी आहे, एवढे तरुण आहेत, तर का तुम्ही असा एक या इलेक्शन्स कंडक्ट करता? तर या निवडणुकांसाठी बेरोजगारांना चांगल्या यांना तुम्ही एक त्यांना ट्रेनिंग देऊन असा एक मोठा निवडणुकीच्या कामाकरताचा एक संच बनवा, जे तुम्हाला फक्त या लोकसभेच्या निवडणुकांसाठी नाही तर बाकी येणाऱ्या विधानसभा असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, यासाठी यांना ट्रेनिंग केलेल्या लोकांना तुम्ही वापरू शकता चांगल्या रीतीने।